रामदास स्वामी या समासामध्ये जी जगामध्ये 3 ताप आहेत, दुःख आहेत, त्याच्याविषयी सांगतायत. तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची जी काही तुम्ही दुःख भोगतात, कुठल्याही प्रकारची असते, ती सर्व दुःख 3 प्रकारामध्ये मोडतात. आणि सर्व दुःखाला कारण 3 कारण आहेत. तापत्रय. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. ताप म्हणजे दुःख, क्लेश, पीडा. जीवनामध्ये एवढ्या पीडा असतात, एवढं दुःख असतं, त्यातून खरोखर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर हे निरूपण नीटपणे ऐका, असं रामदास स्वामी म्हणतात. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर, त्याच्यावर विवेक केलात आणि बरोबर तुमच्या लक्षात ठेवलं आणि जीवनामध्ये त्याचा वापर केलात, तर तुम्ही या 3 तापातून मुक्त होऊ शकता. तुम्हाला काय वाटतं, कोणीतरी येणार आणि मला सोडवणार, असं कोणी येणार नाही, सोडवणार नाही. पेरल्याशिवाय उगवत नाही. आपण काहीतरी पुण्य संचित करायला पाहिजे, आपण काहीतरी योग साधना करायला पाहिजे, आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे, ती दुःख जाणण्याची आणि निवारण्याची. ठेच लागली की आई वाटलं, पण मोठं नुकसान झालं की देव वाटलं. शेवटी सगळ्यांना आधार कोणाचा वाटतो? देवाचा वाटतो. आता देव आहे कसा हेच बरोबर माहीत नसेल तर तुम्हाला देव भेटणार कुठून? एका साहेबाकडे काम आहे, कलेक्टरकडे काम आहे, कलेक्टरला पाहिलं नाही, ओळख नाही. मग जो पहिला भेटला ऑफिसमध्ये त्या ऑफिसमध्ये गेलाच नाही. कलेक्टर काय असतं सुद्धा माहीत नाही. मग पहिला ऑफिसमध्ये त्या गेला, तो समोर जो बसला होता खुर्चीवर त्याला दंडवत घालतो. कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणून त्या 3 तापातून मुक्त व्हायचं असेल तर तुमच्यातलं जे अज्ञान आहे ते दूर व्हायला पाहिजे. ही ताप सामान्य नाही, ती दुःख सामान्य नाही आहेत. सकाळी मी बोललो ना, कधी कधी परिस्थिती अशा प्रकारच्या दुःखामध्ये आपल्याला आणून ठेवते, सापडवते की एकतर जीव द्यावा, मरण पत्करावं असं वाटतं. किंवा कोणी सांगितलं ह्याच्यात तुला मुक्त व्हायचं, ती विष्ठा खा, माझी गुलामी कर, माझं हे काम कर, तुम्ही करायला तयार होता. कशामुळे? अज्ञानामुळे. अज्ञानातून काय होते? भीती राहते, सतत भीती राहते, चिंता राहते आणि मग चुका होतात आणि दुःखाचे डोंगर कोसळतात. म्हणून ज्ञान पाहिजे. ज्ञान झालं ना, ते भीती आपोआप जाते. ज्ञान हे जग कोणी निर्माण केलं? जगाचा कर्ता कोण आहे आणि त्याचं वसतिस्थान कुठे आहे हे जाणलं पाहिजे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे. आता सकाळी सांगितलं की त्याचा शोध देह, मन, इंद्रिय आणि बुद्धी यांच्या योगे होत नाही. मग त्याच्यासाठी काय पाहिजे?
जे गुह्य ज्ञान आहे ते पाहिजे. ह्या देहमन इंद्रिय बुद्धीच्या पलीकडेही जे सत्य स्वरूप आहे, जे खरे भगवंताचे स्वरूप आहे, त्याच्याशी ऐक्य साधता आलं पाहिजे. ऐक्य कधी साधायला ओळख असेल तर, ज्ञान असेल तर. आता जे देखले नाही, पाहिले नाही, त्याचे चित्र नाही, फोटो नाही, मूर्ती नाही, तुम्ही जे मूर्त्या पाहता, फोटो पाहता, ते सगळे अवतारी आहेत. ते त्यांचे देहरूप आहे. मग देहरूप त्यांनी त्याग केलेला आहे. मग ते देहरूप खरं कसं, सत्य कसं म्हणायचं, शाश्वत कसं म्हणायचं? ते तर स्वरूप सत्य आहे, शाश्वत आहे, सच्चिदानंद म्हणतात. ती चर्मचक्षुने पाहता येत नाही, त्याला दिव्य दृष्टीच पाहिजे. तुमच्या देहबुद्धीतून त्याला ओळखता येत नाही, जाणता येत नाही, तर आत्मबुद्धी पाहिजे. आत्मबुद्धी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजेच आपल्या आत्म्याचं ज्ञान, म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान, सद्वस्तूचं ज्ञान, शाश्वत आहे त्याचं ज्ञान. ते व्हायला पाहिजे. ते झालं ना ज्ञान, तर तुम्ही चिंता भयातून मुक्त होता. चिंता भयातून मुक्त होता. देवशर तुमच्यातच आहे, त्याचा शोध घेता आला पाहिजे. पण तो मी सांगितलं ना, देहमन इंद्रिय बुद्धीच्या सराव नसल्यामुळे संतांचे चरण धरावे लागतात. भक्ती पाहिजे. भक्ती ज्ञानाची जननी आहे. आणि भक्ती कशी पाहिजे? सद्भक्ती पाहिजे. भक्ती दोन प्रकारे लोक करतात. एक मग उपासना म्हणून. ते उपासना भक्ती जी आहे पारंपरिक चालत आलेली, परंपरेने चालत आलेली. दुसरी जी भक्ती आहे ना, ती संत सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. आध्यात्मिक भक्ती. सिद्धरामेश्वर महाराजांनी खूप उघड करून सांगितलं. दोन मार्ग त्याला नाव शास्त्रात दिलेले आहेत, ते त्यांनी उघड करून दिलं. पिपीलिका मार्ग आणि विहंग मार्ग. पिपीलिका मार्ग म्हणजे जो आपण परंपरेप्रमाणे जे करतोय साधना, तो पिपीलिका मार्ग आहे. त्याच्यामध्ये उपास, तापास, कर्मकांड, होम, हवन, तीर्थाटन, योगयाग असा प्रकार आहे. म्हणजे द्वैतातली भक्ती. पण विहंग मार्ग अद्वैत भक्ती. इंग्लिशमध्ये त्याला डायरेक्ट म्हणतात. आणि ते पिपीलिका मार्गला अँट्स मार्ग म्हणतात, अँट्स. आणि याला विहंग मार्ग म्हणतात. विहंग म्हणजे पक्षाच्या गतीने. ती आपल्या संप्रदायाने शिकवली आपल्याला. म्हणून आपल्याला कर्मकांड करायची गरज नाही, कुठे हात जोडायची गरज नाही. ज्यांना ते कळलं ना, ते छाती ठोकपणे सांगतात की सद्गुरू भेटले ना, मला एका गोष्टीतून मुक्त केलं. मी हा देव भेटला, मंदिर भेटलं, नमस्कार करायचो. इकडे जाऊया कोणी सांगितलं, तिथे मोठा बाबा आहे, संत आहे, साधू आहे म्हटलं, मी तिकडे जायचो. म्हणजे फिरणं काय थांबलं नाही, कुठे काय भेटलं नाही. महाराज भेटले, देव तुझ्यातच आहे म्हणून सांगितलं. शोध संपला. शोधाचा मार्ग एकच झाला, जो त्यांनी सांगितला तो. तिथे जास्त शोधणे नाहीच आहे. बाहेर नाही शोधायचं आहे, आत शोधायचं आहे. तुझं आहे तुझं पाशी, बरी तू जागा चुकलाशी. तो तुझ्यातच आहे की बुडा तूच तो आहेस. पण अज्ञानामुळे, चुकीची ओळख धारण केल्यामुळे तुला त्याची भेट होत नाहीये, अनुभव येत नाही, आणि तुला ते तिन्ही ताप भोगायला लागतायत. म्हणजे तिन्ही तापातून मुक्त व्हायचं असेल तर काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. भक्ती पाहिजे तर कोणाबरोबर भक्ती करावी? सद्भक्ती करायला पाहिजे. सद्भक्ती फक्त सद्गुरू दाखवतो. सद्वस्तूचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान.
परमस्वरूपाचं ज्ञान जे शाश्वत आहे, अखंड आहे, अबाधित आहे, ते ज्ञान म्हणजे आपल्याला प्रचिती, आत्मस्वरूपाची प्रचिती. वेगळा मोक्ष लागत नाही, मग चिंताभय नाही. ध्येय कधी ना कधी पडणार आहे, जाणार आहे, त्याची वेळ ठरलेली आहे, मग त्याची चिंता का करायची? असं एकदा कळलं ना तर चिंता भय राहत नाही. महाराज एक गोष्ट सांगायची. एक राक्षस होता, त्याने एका माणसाला पकडलं आणि धरून आपल्याकडे आणलं. इथे माझ्याबरोबरच राहायचं, मी खातो ते खायचं आणि माझी सेवा करायची. आता त्याचं राहणं, वागणं, खाणं पिणं वेगळं, हा याची वेगळी सगळ्या गोष्टी. त्याला अवघड जायला लागलं. मग तो कधी कधी कुचराही करायचा, आळस करायचा. मग तो राक्षस काय म्हणायचा, नाही हे केलं ना खाऊन टाकेन तुला, खाऊन टाकेन तुला. मग त्याला राब राब राबवलं, तो थकला, कंटाळला. आणि एक दिवशी त्याला असं क्लिक झालं, एक दिवशी त्याला असं लक्षात आलं, अरे मी तर कधीतरी मरणार आहे का? हे नरक वासना, हे नरक दुःख, इतके कष्ट भोगण्यापेक्षा मरण काय वाईट आहे? मग एक दिवशी तो राक्षस म्हणाला, हे कर नाही तर तुला खाऊन टाकेल, तुम्हाला खाऊन टाक, खाऊन टाक. नाही खाल्लं त्याने, नाही खाल्लं त्याला. मी त्याने एवढ्या धैर्याने सांगितलं खाऊन टाक मला. हे धैर्य आपल्याकडे असेल तर भीती राहत नाही. आपण उगाच घाबरतो. म्हणजे अंधारात दोरी आहे त्याला आपण साप समजतो, पण अंधार का आहे तर उजेड नाही आहे. तर बटन आहे तिकडे लाईट लावायला पाहिजे ही सुद्धा आपल्याला भान राहत नाही का? ते साप वाटला, भीती झाली, तो ते पण करते, बोंबलत सुटला, साप आहे, साप आहे. शाळा माणूस आला, लाईट लावली, वेळ दोर पडलेला होता. आपल्या जीवनात तसंच आहे. म्हणून ज्ञान पाहिजे. आता 3 ताप काय आहेत ते सांगतो. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक पीडा. शरीरात जे रोग होतात, रामदास स्वामी सगळ्याचा उल्लेख साध्या साध्या केलेत. जसं तुम्हाला गालगुंड होतं, टॉन्सिल म्हणतो आपण, ते हगवण होते, डिसेंट्री आपण म्हणतो, ताप येतो, अंगावर कधी फोडे होतात, खरूज होते, नायटे होतात, अनेक प्रकारचे रोग, शरीराला होणारे रोग, याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आणि आदिभौतिक ताप, आदिभौतिक ताप म्हणजे पंचमहाभूताचं हे जग बनलेलं आहे. पंचमहाभूताचे नियमितपणा आहेत तो बिघडला आणि त्यांच्यामध्ये वैमनस्य झालं, काहीतरी उलटं सुलटं घडलं नियमितपणापेक्षा. तर जो बदल होतो वातावरणामध्ये त्याच्यापासून होणारा त्रास, जस म्हटलं तर समजा महापूर आला, पाणी आहे, पाऊस आहे, त्याचा संबंध पाणी या पंचमहाभूताचा आहे. एक पंचमहाभूतापैकी एक महाभूत आहे. चक्रीय वादळ, वारा आहे, पंचमहाभूतापैकी एक आहे. वनवा पेटला, आग पेटली, घराला आग लागली चुकून, त्याचाच हा प्रकार आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये काही गडबड झाली आणि त्याच्यापासून जर आपल्याला दुःख भोगायला लागलं, त्याला आधी भौतिक ताप म्हटलेला आहे. पण अजून एक त्याच्यात खूप मोठा एक अर्थ सांगितला आहे. तुमची शरीरं ही पंचमहाभूताची बनलेली आहेत. त्या शरीरामध्ये सुद्धा त्या पंचमहाभूतांचा समानता बिघडली तर राग येतो, चिड येते, ताप येतो, अग्नी भडकतो. मग एखाद्याला जर खूप एखाद्याला भूक लागली, एखाद्या बायकोला मारायला जातो, प्रसंगी मारतो, लोक असेल त्याच्यावर ओरडतो, आणि एखाद्या हानी पोचवतो, जीव पण घेतो. प्रत्येकाचं शरीर पंचमहाभूत बनलेलं आहे.
सापाला चुकून तुमचा पाय पडला तर साप येऊन चावला, हे ते पंचमहाभूतापैकी जे भौतिक आदिभौतिक तापामध्ये येतं. वाघाने तुमच्यावर झडप घालून खाल्लं, हे पण आदिभौतिकामध्ये येतं. म्हणजे तुमचा काही तसा दोष नाही किंवा असेल पण नसेल पण, त्यामुळे काही तुमच्यावर ज्या आपत्ती येतात भौतिकाच्या मुळे, त्याला आदिभौतिक असं म्हटलेलं आहे. आणि आदि दैविक ताप जे तिसरं आहे, तुमची शुभ अशुभ कर्मे जे आहेत, त्या कर्माचा हिशेब तो परमात्मा ठेवतो. आणि मग त्या हिशेबातून तुमची जी पापकर्मे, दुष्टकर्मे जास्त झाली की तुम्हाला त्याचं प्रायश्चित मिळतं, फळ मिळतं. त्या तुमच्या कर्माच्या स्वरूपामध्ये, तुमच्या चुकीच्या स्वरूपामध्ये. निसर्गदत्त महाराज म्हणायचे, चित्रगुप्त गुप्तपणे चित्र काढतो. देव कुठे आहे असं म्हटलं तर काय म्हणता तुम्ही? इथे आहे आणि जगात सगळीकडे आहे. पण एखादं दुष्टकर्म करताना तो इथे पण आहे असे आठवण राहते का आपल्याला? राहत नाही. आपण दार बंद करतो किंवा एका बाजूला जातो, कोण ऐकणार नाही ना, कोण पाहणार नाही, आणि काय व्यवहार करतो. पण चित्रगुप्त गुप्तपणे चित्र काढतो आणि ते त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. मी मगाशी मला करावे तसे, पेरावे तसे उगवते. ते जे आहे तो भगवंत जो आहे तर त्याचे हिशेब किताब बरोबर ठेवून त्याप्रमाणे यमयातना भोगायला लावतो, नरक यातना भोगायला लावतो. मग विष टाकायची पाळी येते. असं हा दुःख भोगायला लागतं. हे आधी दैविक ताप आहे. आता हे त्या आध्यात्मिक तापामध्ये किंवा आदिभौतिक तापामध्ये ज्ञानाचा विषय कुठे येतो असा एक प्रश्न पडेल. किंवा आदिदैविक आहे त्याच्यामध्ये म्हणता येईल अज्ञानातून काही गोष्टी जी कर्म होतात त्याच्यामुळे मला भोगायला लागलं, म्हणजे ज्ञान पाहिजे. पण संत वाक्य, शास्त्र वाक्य कधी मिथ्या नसतं. तर जे आदिभौतिक तुम्ही दुःख भोगायला लागतं तिथे पण तुमच्यामध्ये विवेक असेल तर तुम्ही त्याच्यातून मार्ग आपोआप काढता. आणि तुमच्यावर भक्ती असेल आणि सद्गुरूची कृपा असेल तर आपण म्हणतो ना इंट्युशन, आपल्याला बरोबर कळतं. तो तुम्हाला सावध करतो आणि तुम्हाला तिथून तो बरोबर सुखरूप काढतो. तुम्हाला ते तुमच्यामध्ये जाणवते ती युक्ती प्रवृत्ती आणि तुम्ही मुक्त होता त्या ज्ञानामुळे. आता जे अधिभौतिक आहे, बरीचशी शारीरिक पीडा सुद्धा आपल्या चुकांमुळे होतात. कुठल्या उघड्यावरचं खा, जुलाब होतील, टायफॉइड होईल, ताप होईल, खाण्यापिण्याचं पथ्य नीट पाळलं नाही, उठण्या बसण्याचं झोपण्याचं पथ्य नीट पाळलं नाही, त्याच्यातून अनेक रोग आजार होतील. स्वार्थ आहे, इच्छा आहे, खातो, भोगतो आणि दुःख भोगतो. जे तिथे सुद्धा विवेक असेल तर किती खायचं, कुठे खायचं, केव्हा खायचं, खायचं की नाही खायचं, किती इच्छा वासना ठेवायची. हे इंद्रियाला ना 10 तोंड आहे, 10 तोंडाने सुख भोगू इच्छितो. त्यामुळे त्याची हवा वचवत मचमच थांबत नाही. विवेक पाहिजे. पण जर ज्ञान असेल तर खूप खावंसं वाटलं, ढाब्यावर चांगलं दिसलं खातो, किंवा ताजमहलला जाऊन खातो म्हणून खातो. आमचे महाराज सांगायचे, ताजमहलची 500 रुपयाची थाळी खाल्लीस आणि घरामध्ये चटणी भाकरी खाल्ली, सकाळी काय रे बाबा, विष्ठेला भाव एकच. आणि शरीराला जे पाहिजे होतं अन्न मिळालं, शरीर जगतं. शरीराला, मनाला हवं नको असतं, शरीराला नाही. इंद्रियामध्ये जो जाणीवभाव वावरतो त्या तिथे विवेक नसेल तर ते इंद्रिय मनाद्वारे प्रयत्न करतात शरीराच्या योगे आणि कर्म करायला भाग पाडतात आणि त्याच्यातून आपल्याला दुःख भोगायला लागतं. म्हणून ज्ञान पाहिजे, विवेक पाहिजे, त्याच्यासाठी भक्ती पाहिजे, सत्संग पाहिजे, अध्यात्म ज्ञान, सद्भक्ती पाहिजे. ती सद्गुरूशिवाय होणार नाही.
ज्ञानीपुरुषेश्वर होणार नाही. म्हणून परमार्थ पाहिजे, सत्संग पाहिजे. म्हणून हे सप्ताह आहे. सप्ताह जे आपले नेमले त्याचं कारण तेच आहे. महाराज वारंवार सांगते सप्ताहामध्ये 3 दिवस सप्ताह आहे, 3 दिवस तुम्ही इकडेच राहायचं आणि सप्ताह करायचा. कारण तुम्ही इथून गेलात ना किती ऐकून, परत त्या मायेच्या बाजारात तुमच्या जाणार, तुमच्या घरादारात जाणार, त्याच व्यवहार परत करायला लागणार, त्या चित्तवृत्तीमध्ये तुम्ही राहणार. इकडे जे घेऊन गेला ते रस्त्यातच राहिलं किंवा इकडे तिकडे विखरलं गेलं, तुमच्याकडे काही राहिलंच नाही. तुम्ही रिकामी ते रिकामी, भिकारी ते भिकारी. सद्वस्तू असे देतो तुम्हाला, त्या ज्ञानाला मोल नाही, अनमोल आहे, अमूल्य आहे. ते ज्ञानभंडार, हे ज्ञानभंडार ईश्वर आहे, देव आहे, तुमचे स्वरूप आहे. ते घट्ट राहायला पाहिजे तर मायेचा प्रभाव त्याच्यावर झाला नाही पाहिजे. मायेच्या प्रभावापासून रिक्त राहता आला पाहिजे. म्हणून तो सराव करण्यासाठी आपण सुरक्षित कुठे असू, जास्त साधन अभ्यास करताना, आणि त्या साधन अभ्यासाचा प्रभाव तुम्हाला जे तुमच्या देहमनावर होतो, तो प्रभाव जितका जास्त तुम्ही त्याच्यात राहाल तर चांगल्या प्रकारे होतो. आणि आपापच तुम्हाला देहबुद्धी गळून पडून आत्मबुद्धी होते, आणि तेही तुमचं जीवन सुखकारक करते. म्हणून सप्ताहाचे महत्व आहे. सप्ताहामध्ये एवढे सगळे जे बसलेले आहेत ते सगळे देवस्वरूप आहेत, परमात्मा स्वरूप आहेत. ज्ञान सद्गुरू देताना तुम्ही हे अमका आहे, तो तमका आहे, तमका आहे अशा ओळखीने जर तुम्ही ते ज्ञान ऐकत असाल तर तुम्हाला काही मिळणार नाही. सगळे परब्रह्म स्वरूप आहेत. मी त्यांच्या सहवासात आहे, म्हणजे माझ्याच वस्तिस्थानात आहे. सर्व माझे प्रिय आहेत, ते त्यांच्या सहवासात आहे. तो समभाव, त्याच्यातून प्रेमभाव, त्याच्यातून ऐक्य, ते ऐक्य साधलं गेले की तुम्ही तेच झालेत. त्याची शक्ती, पॉवर तुम्हाला मिळते आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीतून मुक्त होता आपोआप. म्हणून या तिन्ही तापातून मुक्त व्हायचं असेल तर भक्ती पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. टुडे देर इज अ चॅप्टर अबाउट द sufferings. There are 3 types of suffering in this world. Whatever sufferings, maybe in your life different type of so many sufferings, all there came in that the divide. We can divide them into three way. First is say adhyatmic. Adhyatmic means physical, related with your body, mind, intellect, organs. Second is Adi Bhautik, elemental. Third is Adi Daivik. Whatever your good karma, bad karma, good deed, acts, bad acts, from that problems creates, and from that problems that you suffering too much, or you lost your body also. I won't say you lost yourself. Your self within you is never get lost, you never die, always there, but your body has to die, because it is the objects have the limitation of period. So this is universal, but everyone has a lot of suffering in their life. So is all that due to your ignorance. What is ignorance within you? First is you think you are this body, which is not true, which is not real. And you think the world is real. It is not true.
and you think the God, Supreme, He is other than you, and He is outside of you, the body, somewhere else. You don't know. There are many concepts about that. So this is the ignorance. Due to that, you have a lot of sufferings in your life. So you must have the true knowledge, real knowledge. If there is darkness, you keep on the switch to get light. Darkness go away. Same way, you want to happy life, you want to enjoy peace, satisfaction, you want to experience liberation, you must have the knowledge of reality. Due to that knowledge, ignorance disappears. Now, from where you will get that knowledge? Only the realized master. People get problem, beginning they remember their father, mother. There is a big problem, beyond the understanding, beyond the control. They remember the God. But they don't know where is the God. Whatever concept, idea they have, that is not true. Then they try to find out, they try to search. But the way of searching, it is not also true, perfect, appropriate. Then they get lost. Again, so many sufferings. So, if you want to become free from all these sufferings, you must have the knowledge of reality, knowledge of the Supreme Paramatma, Supreme Power of this world. You see, there is so many temples, so many names of the gods, number of statues, goddess, God. We worship them in form, shape. But where they are? Why there are pictures, photos? Or why there is a statue? Because physically they are not there. When physically their body is not there, means body is not real. So they are not a body. The power within them is a God. The knowledge within them, it is a God. That knowledge you have. You are also God. If you know, you get the proper way, proper path to find out, to search. You are not an ordinary God. You are the Supreme. How is that Supreme? How is He? He is we say always, Sachidananda, existence, consciousness, pureness, and bliss. So you are that. We don't know that, and if we know that, we never realize that. So we don't have the way to become free from the sufferings. Then where we will get that knowledge? The devotion is a mother of that knowledge. The devotion is a mother of that knowledge. But devotion, there are a lot of type of path for the devotion.
So there is confusion. People try to follow a lot of that paths. They're unable to get the real path. They get lost. So we must have the person who has that know the real path. There is only not an information. He must have the self-experience of that path. He must have the self-experience of the reality. We must know that person and we must follow that person. That is a Sadguru, saint, realized master. We have to follow his teaching. Then we get our real identity. We experience our real identity. We experience power within us. We experience knowledge within us. And we get the solution for in every circumstances, in every problems, in every sufferings. And we become free from that sufferings. So, the three taps, sufferings, so first I told you the physical body. Ramdas Swami described here so many disease, illness, sickness. Actually, the cause of all these, the lack of knowledge. Our body has 10 mouths, and body wants to enjoy with that 10 mouths. And mind and organs, they have friendship. So mind help to their organs. Organs take help of the mind and try to fulfill the desire without discrimination, without knowledge. There are food the people cook on the roadside, good smell, or something is there looking so nice. Immediate your feet, your mind, body, go there. You eat it. Then you may got dysentery, diarrhea, fever, throat infection, cough, cold, pneumonia, so many diseases. So, if you have knowledge, you can discriminate. You can control your desire, cravings. And you accept what is good for your body, what is necessary for your body. So there, really you can apply your knowledge. Whatever good, pure, that much you can eat, because body wants limited food. If you go to 5-star restaurant and you spend there €100, dollar, whatever, and you bring the bread, butter or cheese and you eat in your house, body will live. Body won't die. But your mind, desires take you there. And you eat more. That taste, tongue, you feel that taste. Actually, you think that tongue don't have the sense of the taste. The tongue is the instrument. That sense means the knowledge that due to that your consciousness. If there is pure consciousness, discrimination is there. Knowledge is there. Otherwise, ignorance, that is also one part of the knowledge, but it's not true knowledge, not real knowledge. So that's why you must have the discriminative knowledge, discriminative power. Then you can detach, a detachment.
called Vairagya. So, to live a good life, you must have the devotional path in the company of Sadguru, Master. Then you get the knowledge of reality, knowledge how to discriminate and how to detachment. Then you are good. Same thing with that Adi Bhautik Tap, which is due to elemental imbalance of elements. World is bunch of five elements. Every creation happened with these five elements and three qualities. Then this all 84 lakhs lives, beings in this world. Whatever you see, perceive, all opposites from that. So everything is illusion. That illusion is ignorance, ego. So if you have the knowledge, then you can discriminate properly. What are things happening in this world? So sometimes you think about the worldly things sometimes and you try to be aware from that. Like you got radio news morning, there will be cyclone. You think it's not good to go for today for work, not to go out of the home, stay in the home. But you stay in the home, you are not going to work, but you cook something good. You want to enjoy, again ignorance. Create something, sufferings. You feel this is enjoyment, the invitation for the sufferings. So everywhere there must be discrimination, discriminative power. The discriminations come with the knowledge. Then third is, that's called Adidaivik. Means your karma, your acts, your deeds. If there is not with it's not with the knowledge, then there is a lot of problems. Without discriminations, without knowledge, whatever you act, that will invite first. They give the invitation for the sufferings. So you must have the knowledge of reality, knowledge of self. Then you are free from all sufferings. You live happy life, good life. On these three sufferings, there in Das Bodha, there is separate chapter for each suffering. So all this in the short time I cannot describe more. But when the next chapter comes about that's individual, separately, separate chapter, we'll talk. But only you can now, from all this summary, you can grasp, you get it. We must have the devotional path in our life. I told there are a lot of devotional paths, but our lineage show us proper path. There are two paths. One is direct and one is this traditional. Traditional path is ritual paths. There is a fasting, visiting the pilgrimages, doing some homa, havana, yajna. So many things. All that in duality, ritual things. You cannot reach the final destination. That's called the Pipilika mark, ants way. And our lineage adopt, accept, shows to us the direct path.
which is the bird's way. Siddharameshwar Maharaj, every time, all his life, he used for teaching of that, the bird's way, which is a knowledge of self. That self means Atman, Atman is a Paramatman, that is a Parabrahman, that is absolute, supreme power, which is a knowledge, energy power. And that, within you, you are that. But you hold that real identity permanent. And your master give you initiation. That is your real identity. You remember it constantly. You have the body, use that body, no problem. Whatever necessary, whatever your karmas, acts, you have follow, no problem. But by understanding, with discrimination, with knowledge, there is no problem. There won't be any sufferings. You will be fine, you are good. You can enjoy your life. You know, if you realize that I am not a body, I am Atman only, world is illusion, Maya is not true. I don't want anything from this world. The body needs something. I give that all things to my body, what is necessary, with the discrimination. Then there won't be any problem in your life. And that is the liberation. You enjoy the freedom. People think the liberation after death, it is wrong. It's not true. Free from the bondages, free from the ignorance, that is the freedom. How you be free from all these things? With the knowledge only. And that knowledge you will get from the spiritual devotional path, devotion. And that proper path you can follow easily with the company of realized master, your Sadguru. Knowledge is not thing you can get it from the books. That is, you have to experience your own self-experience, own experience. That comes automatically. That is within you by grace of your master. So, you have to fully surrender to your master. Surrendering means what? Give up the ego. Give up the ego. And what identity master given, be in that identity all the time. Then you are always free. Rajadhira Sadguru Sri Rameshwar.